आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहेत. यामध्ये जे प्रश्न घेतलेले आहेत ते या आधीची जिल्हा न्यायालयाची जी भरती झाली होती त्यामध्ये सर्व प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, त्याचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या एक्झामसाठी फायदा होणार आहे. आणि जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्ही तुमचं उत्तर कमेंट करायचं आहे. त्यामुळे तुमची मॉक टेस्ट सोडवण्याची तयारी होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पहा, याचं उत्तर आहे नवी मुंबई. पर्याय क्रमांक 4 ह्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? याचं उत्तर आहे कोयना. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, तुर्भे येथे अप्सरा ही पहिली अणुभट्टी उभारण्यास कोणत्या देशाने तांत्रिक सहकार्य केले होते? उत्तर माहीत असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो. याचं उत्तर आहे ब्रिटन. पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, अण्णा, भाकरी, कुंची हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? उत्तर आहे कानडी भाषेचे, म्हणजे कन्नड भाषेमधील हे सर्वच्या सर्व वरील शब्द आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे, गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे होते? किंवा गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणी कविता लिहिल्या? याचं उत्तर आहे राम गणेश गडकरी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 आहे, गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे वैनगंगा. पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. याचं उत्तर आहे गट विकास अधिकारी. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8 आहे, सिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता? सिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10, आहारातील प्रमुख स्रोत कोणते? आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? उत्तर आहे कर्बोदके. पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याचे होते? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1993. पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं आहे सर्वांनी. आजचं लाईकचं टार्गेट जे आहे ते 50 लाईक्स या व्हिडिओला आलेच पाहिजेत. 50 लाईक्स करा. प्रश्न क्रमांक 13 आहे, आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? उत्तर आहे पंतप्रधान. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चित्रपट. पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याशी गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे? छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याशी गोंदिया जिल्ह्याशी सीमा लागून आहे? उत्तर आहे राजनांदगाव. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, ताजमहाल, आग्रा तसेच बीबी का मकबरा हा कोठे आहे? याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 आहे, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? उत्तर आहे जिल्हाधिकारी. पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? उत्तर आहे ब्लू मॉर्मॉन. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतीय भूगोलानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. भारतीय भूगोलानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 21, पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय आहे? पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे हार्वर्ड मार्क 1. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओचं जे लाईकचं टार्गेट आहे ते 50 आहेत. 50 लाईक्स या व्हिडिओला आलेच पाहिजेत. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी देशी शब्द कोणता आहे? उत्तर आहे ढेकूण. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता? याचं उत्तर आहे उडीद. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 8 मार्च. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 मे 1960. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. मित्रांनो, आज आपण 25 प्रश्न पाहिले, जे की जिल्हा न्यायालय भरती त्याचबरोबर बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्यांनी कोणी डिस्ट्रिक्ट कोडसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्याशी शेअर करा.